लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाखोच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ते, शिवसेना उपनेते विजय नहाटा व संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई या ठिकाणाहून बसेस घेऊन रवाना झालेत। यावेळी विजय नहाटा यांनी सांगितले की नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर राहिले आहेत आणि ते लाखो मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील आम्हाला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे सांगितले आहे, त्यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच पाठिंबा देतील असे नहाटा यांनी सांगितले। अरे खूप उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये। तुम्ही पाहिलं बसेस, डझनानी बसेस, 30 बसेस आत्ताच निघालेल्या आहेत। पाहता 4 चाकी वाहनं, जवळजवळ 100 4 चाकी वाहनं आहेत। कार्यकर्ते सकाळपासून उत्साहामध्ये आहेत आणि आम्ही सगळे शिंदे साहेबांना सपोर्ट करण्यासाठी, म्हस्के साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आजच्या जी घटना आहे ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे। आणि जवळजवळ 110 पैकी 100 नगरसेवक, माजी नगरसेवक हे म्हस्के साहेबांच्या मागे आहेत। इथली सगळी जनता मोदी आणि शिंदे साहेबांच्या मागे आहे, त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल। तसेच खासदार राजन विचारे यांच्यावर टीका करत सांगितले की त्यांनी 10 वर्षात काहीच काम केले नाही, त्यांना या अगोदर आम्हीच निवडून आणले आहे। आणि जसं विचारेंना आम्ही 10 वर्षापूर्वी कुणी या शहरात एकही मनुष्य ओळखत नव्हता, आम्ही पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणलं। दुर्दैवाने त्यांनी काहीच केलं नाही, अतिशय नाकर्तेपणा दाखवला। त्यामुळे निगेटिव्हिटी त्यांच्या बाबतीमध्ये खूप आहे। त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, त्यांच्याकडे उत्साह नाही, त्यामुळे ही एकतर्फी लढाई आहे। लाखोच्या मताने मला वाटतं की म्हस्के साहेब निवडून येतील। ठाण्याचे महापौर होते, विद्यार्थी सेनेमध्ये पदाधिकारी होते, नगरसेवक होते, अतिशय तडफदार अशा प्रकारचा उमेदवार हा निश्चितपणाने निवडून येईल। नाराजी नाट्य वरिष्ठांनी आणि त्यांनी आपल्यामध्ये जिल्हा प्रमुखांनी, त्यांच्या संदीप नाईक साहेबांनी सांगितले की आपल्याला म्हस्के साहेबांना निवडून आणायचंय। त्यांनी ते सर्क्युलेट केलं, त्यामुळे आमचा जसा पक्ष आदेशावर चालतो तसाच भाजप अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे आणि जे शिस्त पाळणार नाही त्यांच्यावर निश्चितपणाने ते लोक योग्य ती उपाययोजना करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियश बेनचा रिपोर्ट, नवी मुंबई।